मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी हलकेसे शेंगदाणे मी इथे गरम केलेले. नंतर वरची साल काढून शेंगदाण्यांच्या अशा धपल्या पाडून घ्यायच्या. इथे शेंगदाण्याच्या धपल्या पाडून घेतलेल्या. आता आपण इथे मसाला बघूया. मसाल्यासाठी मी इथे लाल तिखट, खडा मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, 1 चमचा पिठी साखर, 1 चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा आपण इथे कच्छ दाबेलीचा मसाला घेतलेला आहे. तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मॅगी मसाला सुद्धा इथे वापरू शकता. नंतर पळीभर छोटीशी एक पळी तेल घालायचे. त्यामध्ये आपल्याला जे शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे, ह्या शेंगदाण्याच्या धपल्या ज्या आहे ना त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. भाजून घेताना गॅस बारीक ठेवायचा आहे. थोडासा वेळ लागेल पण चांगल्या खरपूस अशा कुरकुरीत ह्या शेंगदाण्याच्या धपल्या भाजून घ्यायच्या आहे. भाजून झाल्या की मग आपल्याला यामध्ये जो मसाला घेतलेला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. आता गॅस आपण इथे बारीकच ठेवलेला आहे. बारीक गॅसवरतीच आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. त्यामुळे काय होतं, शेंगदाणे करपणार नाही, चांगला एक कुरकुरीतपणा येतो, मसालेसुद्धा आपले जळणार नाही. मसाले घालून घेतले की 2 मिनटं परत एकदा आपल्याला हे असं सारखं हलवत राहायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे आणि शेंगदाण्यांना जे मसाला आहे ना तो व्यवस्थित चिटकला गेलेला आहे. या पद्धतीने आपण मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी छान चटपटीत असे इथे मसाला शेंगदाणे बनवून घेतलेले. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया.